त्या पाहूयात. खराचा खास समजल्या जाणारा निकटवर्तीयाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने येत असताना धोत्रे गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबाला घेऊन समृद्धी महामार्गावरून जात असताना अचानक घात झाला. शेळके प्रवास करत असताना समृद्धी महामार्गावर अचानक त्यांची कार कंटेनरला जोरात धडकली आणि या अपघातामध्ये शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर शेळकेंचा मुलगा गंभीर जखमी झालाय. अपघात इतका भीषण होता की अर्धी कार कंटेनरमध्ये घुसली होती. पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. कराडच्या अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांमध्ये शेळके यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप होता. खराडच्या आलिशान लॉन्समध्ये देखील शेळकेंची मोठी भागीदारी होती. अशोक खरातला अटक झाल्यापासून डॉक्टर शेळके हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. आणि या अपघातानंतर आता वेगवेगळे संशय देखील व्यक्त केले जात आहेत. कोपरगांव तालुका पुलिस स्टेशन के जुरिडिक्शन में समृद्धि हाईवे पर संभाजीनगर से मुंबई जाने वाली लेन पर यह अपघात एक्सीडेंट हुआ है। आप देख रहे हैं या कंटेनर को जो डिसीज पर्सन है उनकी जो कार है वो पीछे से डैश हुई है और उनमें अभी प्राथमिक दृष्टया पता चला है कि वो जो दोनों पति पत्नी है वो एक्सपायर हो चुके हैं। तो एक लड़का है वो इंजर्ड है और अस्पताल में उपचार ले रहा है। पुलिस टीम अन्य जो फॉरेंसिक टीम के साथ साथ यहाँ का आगे का इन्वेस्टिगेशन पुलिस टीम कर रही है। दरम्यान हा नेमका अपघात झाला कसा ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. समृद्धी महामार्गावर हा अपघात झालेला आहे. कशा प्रकारे हा अपघात झाला ते आपण पाहतोय. कंटेनरला कार धडकली. खराडचे निकटवर्ती जितेंद्र शेळके यांचा यात मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे हे निघाले होते. समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं धडक दिली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच यात मृत्यू झाला. शेळकेंचा मुलगा यात गंभीर जखमी झालाय. शिवनिका संस्थान मिरगाव उपाध्यक्ष आणि शिर्डीतील उद्योजक जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. फॉरेन्सिक टीमसह पोलिसांची विविध पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. समृद्धी महामार्गावरती त्यांचा दुपारी अपघात झालेला होता आणि हीच ती कार आहे ज्यामध्ये जे जितेंद्र शेळके त्यांची पत्नी आणि मुलगा प्रवास करत होते. समृद्धी महामार्गावरती प्रवास करत असताना कंटेनरच्या पाठीमागे जाऊन ही कार धडकली आणि कंटेनरच्या थेट खाली ती कार घुसली, ज्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर मुलगा जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे. आता पोलिसांकडनं या घटनास्थळाचा एक बारकाईनं सगळा जो पंचनामा आहे तो केला जातोय आणि फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांच्याकडनं हा जो अपघाताचं जे स्थळ आहे ते या ठिकाणी सगळं जे नो मॅन झोन करण्यात येतं आणि पोलिसांच्या ज्या विविध सगळ्या जे विभाग आहेत हे सगळे या सगळ्या घटनेचा जो आहे तो तपास करतायत. ही घटना नेमकी कशी आहे, हा काही घातपात आहे की अपघात आहे, कारण आपण जर बघितलं तर अगदी शेवटचा जो समृद्धीचा ट्रॅक असतो ज्या ठिकाणावरनं खरं तर गाड्या चालत नसतात, या ट्रॅकवरती हा अपघात झालेला आहे आणि त्यामुळं कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय. पण जर बघितलं तर ॲडिशनल SP असतील, PI असतील, हे सगळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि हा जो कंटेनर आहे याच कंटेनरच्या खाली ही कार गेली होती आणि ज्यामध्ये अनुराधा शेळके आणि जितेंद्र शेळके या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा जो आहे त्याच्यावरती आता पुण्यामध्ये उपचार केले जात आहेत. विविध ज्या विभाग आहेत पोलीस यंत्रणेचे ते आता घटनास्थळी पोहोचलेत आणि बारकाईनं तपास करून या अपघातामागची जी कारणं आहेत ती समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.